गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या रविवारच्या ब्लॉगमध्ये. महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही बघा सगळे मॅचिंग कपडे घालून चाललोय मंदिरात दर्शन घ्यायला. जवळच आहे चंदननगरला, तर लेट्स गो. आणि आज विशेष गोष्ट म्हणजे मी काही खाल्लेलं नाही आहे आणि माझा आज प्रॉपर फास्टिंगचा विचार आहे, काही न खाता 24 तास. बघूयात आता होतोय का सक्सेस का फेल होतोय. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत कोणीच नाही काही खाल्लं. प्रियंका तुम्ही आल्यावर करणार ना ब्रेकफास्ट. दिवानला पण घेऊन चाललोय मंदिर में जा रहे हम लोग भगवान के. बसा चला. गाडी क्लीन करावं लागेल. गाडी खूपच खराब झाली आहे. आज सुट्टी आहे, बघू आज टाइम मिळाला तर करून टाकतो. बसले का सगळे? बाय मग बाय तिला बाय बाय. तिला बाय मग घेऊन तिला बाय तू बाय बाय कर ना दादा. मागच्या वर्षी पण आम्ही आलो होतो याच मंदिरात, पण विवान किती छोटा होता. हा 3-4 महिन्याचा होता. आता 1 वर्षापेक्षा जास्त मोठा झाला. छोटंसं मंदिर आहे चव्हाणनगर मध्ये. हे बघा इथं सोमेश्वर मंदिर म्हणून आहे. इथून लाईन चालू झाली. प्रियंका घेती आता बेल फुल 10 रुपये. ऑनलाईन करू का मी? झालंय मित्रांनो आमचं दर्शन. आता आम्ही बसतो थोडा वेळ इथे खाली. घे खाऊ घे. हा बस बस एक. हा ठीक आहे. चला चला इकडे या. हा, बस. चला मित्रांनो, झालेलं आहे आमचं दर्शन. मस्त स्वीट अँड सिम्पल मध्ये दर्शन झालंय. प्रसाद पण मिळालाय, केळी आणि एक राजगिराचा लाडू. अजून 20 मिनिटं झालेत. थांब 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 थांब. अनलॉक करायची गाडी. बस ए तुला बसायचंय मागे. बाय. कसं झालं दर्शन? स्वीट अँड सिम्पल. चलो ओम नमः शिवाय गाईज. मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आम्ही चाललोय घरी. मला असं वाटलं होतं तिथं 4 व्हीलर घेऊन जाता येईल का नाही, पण फायनली आलं जाता, कारण तिथं रोड खूपच छोटा होता. वाघेश्वर मंदिरात जाऊ शकता तुम्ही, वाघोलीच्या बुलेश्वर वगैरे ते लांब लांबचे आहेत जरा. पुण्याच्या जवळ आहेत. आणि ते कोणतं आहे का प्रियंका, सासवड मध्ये आहे की आपण गेलो होतो बघ, आहे ना. ते एक भारी मंदिर आहे. तिथं फोटोशूट चालतं आजकाल, पण मस्त मंदिर आहे ते. भारी आहे ते. बाल मेंटेनेंस नहीं चल रहा था अंकल को. देखो अपन कैसे मेंटेन करते हैं. बोलो बताओ. अभी नेक्स्ट टाइम करेंगे. बहुत केयर करनी पड़ती है बालक का. मेंटेनेंस कमी करनी पड़ती है. अच्छा 12 वाजलेत मित्रांनो. आम्ही आलो आता दर्शन करून. बाय बाय. आतापर्यंत थोडेसे डोकं दुखायला लागले. काय नाही करायचंय मला ट्राय. मैंने एक बार सोच लिया ना. ए चप्पल दे. हातात घालायची. बघा मित्रांनो, मला खायचं नाही तर प्रियंका काय भारी भारी आयटम बनवते आज. साबुदाणा वडा. इवांचं पण झालंय खाऊन. आता इथं आम्ही साबुदाणा वडा बनवणार आहे. तेल तळता का तुम्ही? तळतो ना, वास घेतो फक्त. तळतो.
मस्तपैकी साबुदाणा वडी चाललेली होती. तर मी कॅमेरा बंद करून पण खाऊ शकतो, पण कसं आहे, मला हे चॅलेंज माझ्यावर ट्राय करायचं आहे आज की होऊ शकतं का. तर मी कुठेतरी ऐकलंय, वाचलंय, इंस्टाग्रामला आपण बघतो की 24 तास फक्त पाण्यावर राहायचं. आज महाशिवरात्रीचा योग पण आहे आणि मस्तपैकी बघा प्रियांकाला मी करून देतोय साबुदाणा वडे. इच्छा होती आहे पण आय कॅन कंट्रोल, आय कॅन चॅलेंज माय सेल्फ. प्रियांका तुझी काय प्रतिक्रिया? आय विल सपोर्ट यू कसं? बाय इटिंग. प्रियांका माझ्यासमोर खाणार साबुदाणा वडा. माझ्यासमोर खा. किती वडे घेतलेत प्रियांका? 3 4 5 6. आईना 3 4 5. आणि विवानला एक हे काय घेतले कारण की हे कच्च झाले ना, मग आईना कच्च दिलं, आई परत दुखायला लागले. कसा झालाय वडा? मित्रांनो आता 5:30 वाजलेत आणि आत्ताच आमची झोप झालेली आहे. तर थोडंसं आता लो फील व्हायला लागलं आहे मला. आणि मी आणि प्रियांका मग अशी बोलत होतो की ॲक्च्युअल 24 तास रात्री 9:30 वाजता होणार आहे, म्हणजे आम्ही डिनर करू शकतो. तर डिनर करू शकतो म्हणजे रात्री कालचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही, तर बर्गर खाल्लं होतं 9:30 वाजता. तेव्हापासून ते आज रात्री 9:30पर्यंत 24 तास होणार आहेत. तर डिनर करायचं आहे आपल्याला. मला वाटलं होती सकाळी ब्रेकफास्टच होईल डायरेक्ट, पण 24 तासाला फक्त काही तास बाकी आहेत. 6 तास बाकी आहेत मला वाटते, 5-6 तास. तर सक्सेस होतोय असा माझा निरंकार उपवास असं मला वाटते. आणि इथं विवान हसते आणि इथं प्रियांका पण आलेली आहे. हे बघा प्रियांका माझ्यासमोर एक एक आयटम तयार करून खातीये. माझं हे काय प्रियांका? आता ते आहे ना साबुदाणा पण दुपारचं पण ते राहिलेलं, खिचडीच करावं लागेल. हे काय करते? ते भात लावू. वरईचं आहे का ब्रेड? नाही, रताळी आहे. मग रताळी खिचडी खायला. हां बस, हां बस बस एवढं काय. 8-9 9:30ला 9:30ला तू कर. माझी 9:30ला होती 24 तास पूर्ण. हे काय खातीये? तिसऱ्या वेळेस विचारतोय मी. साबुदाण्याची बघा. आता विवान पण रिचार्ज झालाय तिकडं. हाय बरं का. हा गरम आहे गरम. फेक. ओ माय गॉड. मित्रांनो हे बघा 9 वाजलेत, 5 मिनिटं बाकी आहेत. आता आम्हाला डिनर करायचं आहे. हे बघा मित्रांनो आता डिनर करायचं आहे आणि डिनरमध्ये बघा काय काय स्पेशल आयटम आहे मी सांगतो. एक दही, इथं बेसन बनवले आईने शेंगदाण्याचं म्हणजे ते उपवासाचं, पापड आहे तळलेत, रताळं, साबुदाणा वडा आणि खिचडी आहे. खूप सारं आहे पण एवढं सगळं खाईल का नाही माहीत नाही. पण आज माझा फास्ट होता. म्हणजे काल आम्ही 9 वाजता बर्गर खाल्ला होता KFC मध्ये, दिवसभर काहीच नाही खाल्लं आणि आता रात्री डिनर करायचं. 24 तास झाले. प्रियांकाने मला आठवण करून दिली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे, इतके दिवस आपण ना टाईम झाला की जेवण करायचो. म्हणजे असं भूक नव्हती लागत. कधी कधी भूक नाही लागायची. 2 वाजले की जेवायचो, 9 वाजले रात्री की 8 वाजले की डिनर करायचो. आज खरी किंमत कळाली जेवणाची. आणि त्या लोकांचं बघ, काय लोकांना ना एक टायमाचं जेवण मिळतं दिवसातून. म्हणजे आय कॅन फील इट नाऊ. मला हे आता कळतंय की बाबा काही लोक दिवसभर नाही जेवत, मग एकच टाइम जेवतात. तर असं आहे, तर करायला पाहिजे असं कधीतरी ट्राय, असं मला वाटतंय. आता मी करतो डिनर. आम्ही चौघं पण आज वॉकिंगला आलेलो आहे बघा.
चांगलं फराळाचं झाले. चॅलेंज मेन म्हणजे माझं चॅलेंज पूर्ण झालेलं आहे, कारण मला वाटलं नव्हतं की एवढं फास्टिंग होईल माझ्याकडून, तर ते झाले. भारी वाटतं यार मला. कारण असं मध्ये मध्ये चॅलेंजेस घेत राहणार मी. आणि तुम्ही पण घेता का चॅलेंज असं फास्टिंगचं? कॉमेंट करून सांगा. आता असं मला कॉन्फिडन्स आला आहे की मी असं अजून केलं पाहिजे. तर उद्या आहे जिम आपली, उद्या ऑफिस आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका, लाईक करा या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, सी यू, गुड नाईट.